फोडले गेले, पेलेट गननी त्यांच्यावरती छऱ्या मारले गेले, कोणाची डोकी फोडली, कोणाचे पाय मोडले, अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात आलं, त्यांना देशद्रोही संबोधण्यात आलं. आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाही आहे, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही आहे. आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे. मधल्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की न्यायमूर्ती जामदार हे म्हणाले होते की त्यांच्याकडे म्हणजे भाजपकडे वॉशिंग मशीन आहे आणि कोणी किती गुन्हे करा, वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर ते धुतले जातात. मग तोच एक मुद्दा घेऊन मला आज एक बातमी जी आलेली आहे ती सगळ्यांना आपल्याला दाखवायची आहे. जी काल मला कल्पना नाही आपल्यापैकी किती चॅनलनी ही बातमी दाखवली असेल, त्यातल्या बारकाव्यासहित. आणि ही बातमी म्हणजे जे मी म्हटलं की पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत. अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्रामवरून संदेश देतात. म्हणजे आता ही एक बघण्यासारखी गोष्ट आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे. आणि मला नाही वाटत अशी म्हणजे कदाचित हे खरं आहे की जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं. कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या. तेवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. साहजिकच आहे, परत एकदा सांगतो की या तरुणांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांना कमीपणा वाटतो. मात्र जे गद्दार शिवसेना चोरून शहासेना ज्यांनी स्थापन केलेली आहे आणि स्वतःला जे शिवसेना म्हणून मिरवत आहेत ते गद्दार काल पंतप्रधानांना जाऊन भेटले. त्यांना भेटायला पंतप्रधानांकडे वेळ आहे. शहासेनेचे प्रमुख शहा काल मुंबईत होते. त्यांचं स्वागत त्यांनी ठेवलेल्या या गद्दारांनी केलं असेलच. मात्र हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे. मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय. म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगताय की भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक म्हणजे फार विचित्र आहे. आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे, कारण वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, यांना आता यांच्यावरचे डाग तर धुतले गेलेत, मात्र गद्दारीचा डाग हा धुतला जात नाहीये. तो डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाहीये. हे बाकीच्यांकडे फोटो आलेले आहेत. काल त्यांची भेट झाली. परत एकदा सांगतो की देशातले तरुण तिकडे त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांच्यावरती लाट्या काठ्या गोळ्या चालवतात. त्यांना तुम्हाला भेटता येत नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना नुसते भेटत नाही तर मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगतायत. तर हे वाक्य त्यांनी तरुणांना सांगायला पाहिजे होतं की कशाला तुम्ही घाबरताय, मी तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका, मी देशाचा पंतप्रधान आहे, मी तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा आजोबा म्हणा काय असेल ते किंवा फ्रेंड्स म्हणा आहे, तो तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आता हे जे काय वाक्य आहे हे वाक्य त्यांनी कशासाठी उद्गारलं बरं. ही जर का बंद दाराआडची चर्चा असेल तर बंद दाराआडच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय, की कोणावरती ही कोणाला तुम्ही संदेश देताय. आता ही जी आहे नवभारतमध्ये सुको म्हणजे सुप्रीम कोर्ट की सुनवाई से टेंशन में शिंदे म्हणून तुम्ही भेटलात का यांना,
कारण आता आमचा हा पक्ष पुन्हा 6 खासदार फोडून सुद्धा महिना तर झालेला आहे ना. आणि लोकसभा अध्यक्षाने अगदी अपेक्षेप्रमाणे निर्णय तो दिलेला आहे. पुन्हा कोर्टबाजी वगैरे सुरू होईल. पण कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय? आणि परत आता हे पण म्हणून मी या पेपर सकट आणले, चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी. म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी? का अमित शहाना देत आहेत? कारण मागे असं होतं की हे मिंदे जायचे तेव्हा ते त्यांच्या शहासेनेच्या प्रमुखाला भेटायचे. आता शहासेनेच्या प्रमुखाला ते भेटायची त्यांना गरज नाही, कारण त्यांचा आता बहुतेक बॉस बदललाय. आता ते थेट मोदींना भेटतात. आणि विशेष म्हणजे शहा इकडे असताना ते मोदींना भेटतात. म्हणजे मग हा जो काय भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, ही धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदीने दिलाय, अमित शहाने दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे, की प्रशासनाला दिलेला आहे? नक्की कोणाला दिलेला आहे? आणि माझं मत आहे, अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. आणि मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती आता केवळ शिवसेनापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे. आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का, की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूं. तर असा हा संदेश किंवा ही धमकी मोदींनी कोणाला नक्की दिले? सुप्रीम कोर्टाला दिले, अमित शहाने दिले, देवेंद्रना दिले, प्रशासनाने दिले का हा संदेश इतर पक्षातल्या गद्दार होऊ शकणाऱ्या खासदारांना दिले की तुम्ही गद्दारी करा, मी तुमच्या पाठीशी आहे? तर याचा खुलासा झाला पाहिजे. आणि जे मी म्हटलं की ही लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय. तर लोकशाहीबद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे. देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे आपल्याला करावं लागणार. देशातला तरुण तर त्याचं तर आता माथं भडकलंय, त्यांच्याबरोबर आता यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांचं प्रवचन ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून एकदा सांगतो की ही गोष्ट गंभीर आहे, ही आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास नक्की आणून देणार आहे. पण मोदींनी सांगायला पाहिजे की हा धमकी वजा संदेश तुम्ही नेमका कोणाला दिलाय, आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंगमध्ये धुवून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा का घाबरून तुमची पळापळ का होते? का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जाताय? तर ह्याचा खुलासा व्हायला पाहिजे. म्हणून मी आज आपल्या माध्यमातून सर्व जनतेला ही माझ्या मनातली शंका कळावी, कदाचित त्यांच्याही मनातली असेल तर त्याला मी वाचा फोडतोय. उद्धवजी ज्या पद्धतीने काल परवा कुठे खासदार मोदींना भेटले, तसेच शरद पवारांचे खासदार देखील पुढच्या आठवड्यात मोदींची सर्व भेट घेणार आहेत, अशा पद्धतीने देखील माहिती. मी माझ्या पुरतं बोलतोय. आणि ज्यांना ज्यांना संविधानाबद्दल प्रेम आहे, लोकशाहीबद्दल प्रेम आहे, ज्यांना ज्यांना संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची, त्यांनी या लढाईत सामील व्हावं. सर, मोहन भागवत मुंबईमध्ये आणि त्यांनी ज्यांच्याशी संवाद साधला त्यांनी त्यांच्या प्रोटेस्टला पाठिंबा सुद्धा दिला. नाही, पहिले या विषयावरती मला असं वाटतं हा महत्वाचा विषय. बाकी मोहन भागवत वगैरे हे नेहमीचे विषय आहेत. आप सारे लोगों को पता है कि 4 साल हमारी जो केस है सुप्रीम कोर्ट में चल रही है. अब ऐसे लग रहा है कि लास्ट जो क्या म्हणते हैं अंतिम टप्प्यात वो सुनवाई आ रही है और लगातार हो रही है. जैसे पिछले हफ्ते में 2 दिन लगातार सुनवाई हुई, अगले हफ्ते में भी होने जा रही है. हम उसके बारे में तो कुछ कहते नहीं कि क्योंकि हमारा पूरा विश्वास अदालत पर है. लेकिन जिस तरीके से मोदी जी कल गद्दारों के साथ उन्होंने एक मीटिंग की, मोदी जी को जो भी हमारे जेएनजी वहाँ जंतर मंतर पर बैठे थे, आंदोलन कर रहे थे, उन्हें मिलने के लिए समय नहीं है. उनके ऊपर तो लाठियां बरसाई गई. सिर्फ इतना ही नहीं, लाठियों को किले लगाए गए.
टीयर गैस छोड़ा गया, बहुत ही क्या कहते हैं वो शब्द है, बर्बरता के साथ उनके ऊपर अत्याचार किए गए, जैसे कि जालियन वाला बाग ही वहाँ हो रहा है। तो उनको मिलने के लिए उनके पास समय नहीं है। आधी रात वो इंस्टाग्राम पे उनको मैसेज देते फ्रेंड्स करके, तो ऐसे फ्रेंड्स को मार पीट कर कोई दोस्त नहीं बनता। तो उन्हें मिलने के लिए समय नहीं है, मोदी जी को संसद में आने के लिए समय नहीं है, लेकिन गद्दारों को मिलने के लिए समय है। इतना ही नहीं, गद्दार तो गद्दार ही है, लेकिन उनको एक अभय दिया जा रहा है कि आप डरो मत, मैं आपके पीछे हूँ, मैं आपके साथ हूँ। तो ये जो संदेश है, ये जो मैसेज है, क्या ये धमकी है? और ये धमकी है तो किसको दी है? क्या सुप्रीम कोर्ट को आप डराना चाहते हैं कि डरिए आप, ये नहीं करिए, ऐसा करिए, ऐसे ही करना होगा क्योंकि मैं इनके साथ हूँ। तो ये जो मैसेज है आपने किसको दिया है? सुप्रीम कोर्ट को दिया है, अमित शाह को दिया है, क्योंकि आज तक कभी ऐसे हुआ नहीं था। अमित शाह मतलब शाह सेना, जिसको मैं शाह सेना कहता हूँ, जो गद्दार सेना है, वो जब मुंबई में आए हैं तब ये जाकर दिल्ली में मोदी जी को मिल रहे हैं। तो अमित शाह को मैसेज दिया है, देवेंद्र जी को दिया है, प्रशासन को दिया है, या अन्य सारे पार्टी में जितने लोग गद्दारी करना चाहते हैं उनको एक मैसेज दिया है कि आप बिंदास गद्दारी करो, आपका बाल भी नहीं बाकी होगा, बाका होगा, मैं आपके साथ हूं। सर, क्या आपको लगता है इस मुलाकात से जो कोर्ट में केस चल रहा है उस पर असर पड़ेगा? शायद ये कोशिश है, या असर तो नहीं पड़ने देंगे, इतना तो भरोसा हमारा अदालत पर या चीफ जस्टिस साहब के ऊपर है। लेकिन क्या ये कोशिश तो नहीं है, यही हमारे मन में आशंका है कि क्या मोदी उनको डराना चाहते हैं, सुप्रीम कोर्ट को डराना चाहते हैं कि आप देखो ऐसे करेंगे तो मैं इनके साथ हूं। ये क्या है? क्यों गद्दारों के साथ प्रधानमंत्री, देश का प्रधानमंत्री गद्दारों के साथ क्यों बात कर रहा है? युवाओं के साथ क्यों नहीं और गद्दारों के साथ क्यों? 3 ते 4 वर्षापासून या पक्ष चिन्हाच्या संदर्भाची सुनावणी सुरू आहे. ती सुनावणी कदाचित अंतिम टप्प्यात आली असेल, त्या दरम्यान या सगळ्या घडामोडी घडतात. त्यामुळे न्याय मिळेल किंवा निकाल लागेल असं वाटतंय. हम तो पिछले 4 साल से इंतजार कर रहे हैं की 4 वर्षात आम्हाला असं वाटते की आता लागेल, पण ते पुढे चाललेलं आहे. आता मात्र ज्या पद्धतीने प्रश्नोत्तर चाललेली आहेत, माननीय न्यायमूर्ती सुद्धा होते, आणि एक गोष्ट की निवडणूक आयोगाने जे बिनधास्तपणाने सांगितलं की आमच्या पक्षाची घटना त्यांच्याकडे नाही. अरे नाही तर आमच्याकडे मागायची, आम्ही दिलेली होतीच, पण नाही म्हणून तुम्ही, याला काहीच अर्थ नाहीये की घटना नाही म्हणून तुमचा, घटना आम्ही दिलेली होती. जर तुमच्याकडे घटना गहाळ झाली असेल तर आमच्याकडे मागा, आम्ही तुम्हाला